माधुरी हो बरोबर. कोल्हापूरकरांची लाडकी महादेवी. कोल्हापूरकरांना तिच्या घरवापसीचे वेध लागले. मात्र माधुरीच्या घरवापसीचा निर्णय अद्याप झालेला नाही आणि कोल्हापूरकरांची प्रतीक्षाही संपलेली नाही. मग न्यायालयात नेमकं काय झालं पाहूयात. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. ही आहे माधुरी, कोल्हापूरकरांची आवडती माधुरी उर्फ महादेवी हत्तीन, जिच्यावर कोल्हापूरकरांनी जीवापाड प्रेम केलं. कोल्हापूरच्या नान्नी गावात जैन मठाच्या परिसरात 33 वर्षापासून ती राहत होती. ती हजारो भक्तांच्या श्रद्धेचा भाग होती. मठातल्या पूजेत तिची उपस्थिती, उत्सवात तिची मिरवणूक. माधुरी म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचा जिवंत भाग. पण आज ती दूर जामनगरच्या वंतारा पुनर्वसन केंद्रात एकटीच आहे. तिच्या डोळ्यातली उदासी, तिच्या पावलातील थकवा, हे सगळं तिच्या व्यथा सांगतायत. माधुरीची कहाणी सुरू झाली काही वर्षांपूर्वी. मठातील धार्मिक विधींमुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. पाय दुखणं, अशक्तपणा. प्राणी संवर्धन संस्थांनी आवाज उठवला. मुंबई उच्च न्यायालयाने तिला वनतारात हलवण्याचा आदेश दिला, जिथं तिच्या कल्याणाची काळजी घेतली जाईल. पण कोल्हापुरातील लोकांच्या हृदयात वादळ उठलं. माधुरी आमची आहे, तिला नेऊ नका, असं म्हणत कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. आणि माधुरी आता धार्मिक भावना, जनआंदोलन आणि प्राणी कायदे यांच्या कचाट्यात अडकले. माधुरीबाबत 12 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितलं, माधुरीला कोल्हापूरला परत पाठवा. पण न्यायालयाने टिप्पणी केली की तिची तब्येत खूप खराब आहे. आम्ही वंताराशी बोलू. इतकंच नव्हे तर तुम्ही न्यायालयाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना पाहता, असं न्यायालयाने विचारलं. शेवटी माधुरीला कोल्हापुरात आणण्याबाबत निर्णय झाला नाही. हे प्रकरण आता उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यात आले. या कमिटीच्या हाती आता माधुरीच्या भविष्याचा फैसला आहे. माधुरीची व्यथा फक्त एका हत्तीनीची नाही, तर मानवी भावना आणि प्राणी कल्याण यातील संघर्ष आहे. कोल्हापूरचे चाहते तिच्या घरवापसीसाठी प्रार्थना करतायत, तर न्यायालय तिच्या आरोग्याला प्राधान्य देत आहे. हे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. वंतारात माधुरीला नवं जीवन मिळतंय, पण तिच्या हृदयात कोल्हापूरची माती आणि नाती अजूनही जिवंत आहे. माधुरीची कहाणी संपलेली नाही. आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल. उच्चस्तरीय समिती नेमका काय निर्णय घेतं आणि माधुरी पुन्हा कोल्हापुरात परतेल का, हे काही दिवसात स्पष्ट होईल. तोपर्यंत माधुरी आणि तिच्यावर प्रेम करणारे कोल्हापूरकर यांची घालमेल सुरूच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.